2000 रुपयांच्या चलनात असणाऱ्या नोटा आता चलनातून बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केलाय। या सगळ्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करा असं देखील केंद्र सरकारकडून सांगण्यात आले। हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे, अर्थशास्त्राला याचा नेमका काय फटका बसू शकतो, काय याचे परिणाम सर्वसामान्यांना भोगावे लागतील, हे सगळं जाणून आपण घेणार आहोत। आपल्यासोबत अर्थतज्ञ अजितजी अभ्यंकर आहेत, त्यांच्याकडनं सर स्वागत आहे तुमचे TV9 मराठीमध्ये। मोदी सरकारच्या काळातली दुसरी नोटबंदी म्हणून याकडे बघितलं जाते, पहिलं मत अर्थतज्ञ म्हणून तुमचं काय? हा निर्णय ज्या सरकारने जाहीर केलेला आहे आणि कारण तर अजून माहिती नाही आहेत, परंतु मागच्या नोटबंदीचा अनुभव लक्षात घेता आणि एकूणच नोटबंदी या उपायाचा विचार जर केला तर अर्थव्यवस्थेला एक सणसणीत धक्का म्हणजे नकारात्मक धक्का बसणे हा त्याचा मुख्य परिणाम होईल असं मला वाटतं। जे सर्वसाधारणपणे एक भाकीत जे असतं की काळा पैसा हा मोठ्या नोटांमध्ये साठवला जातो आणि अशा नोटा रद्द केल्या तर तो काळा पैसा बाहेर येतो, तर हा भ्रम आहे हे 16 सालच्या नोटाबंदीच्या अनुभवावरून दिसून आलं। कारण त्यावेळेला मोठ्या प्रमाणात ज्या अकाउंट्समध्ये नोटा जमा झाल्या म्हणजे एकेका अकाउंटमध्ये सरासरी जर काढली तर 3-3 कोटीपेक्षा ज्या अकाउंट्समध्ये रकमा जमा झाल्या त्यांची कोणतीही चौकशी या सरकारने केली नाही। असे 4,89,000 कोटी रुपये मोठ्या प्रमाणामध्ये अकाउंट्समध्ये जमा झाले, त्याची काहीच चौकशी नाही। किती काळा पैसा बाहेर आला कोणालाही माहिती नाही आहे। त्याच्यामुळे देशाचं डायरेक्ट टॅक्सेसचं जे प्रमाण आहे वसुलीचं ते वाढलं का? अजिबात वाढलं नाही। करन्सी इन सर्क्युलेशनचं प्रमाण कमी झालं का? अजिबात कमी झालं नाही। मग आता या 2000च्या नोटा मुळात आणल्या ही सगळ्यात पहिली चूक होती आणि आता दुसरी चूक त्या रद्द केलेल्या आहेत। त्याच्यामुळे देशामधलं 13% करन्सी इन सर्क्युलेशन म्हणजे 13% चलन जे सर्क्युलेशनमध्ये आहे ते आता सर्क्युलेशनमधून बाद होईल। आता त्याची जागा दुसऱ्या नोटा घेतील का कशी घेतील हे अजून सरकारने दुसऱ्या नोटा छापल्यात की नाही आपल्याला माहिती नाही। मागच्या वेळेसारखा अनुभव असेल तर त्याचाही फटका अर्थव्यवस्थेला जोरदार बसणार आहे आणि माझ्या मते केंद्र सरकारचा हा निर्णय सरकारची अंतस्थ काही उद्दिष्ट असू शकतात की जी उद्दिष्ट देशासाठी चांगली नाहीत हे मागच्या नोटाबंदीवरून सिद्ध झाले। म्हणून मला या निर्णयाबद्दल फार मोठ्या प्रमाणात संशय आहे, केवळ भीती नाही आहे तर संशयच आहे मला। सर निर्णय जो आला 2000च्या नोटांची छपाई देखील आता बंद करण्यात येणार आहे। 30 सप्टेंबरपर्यंत ज्या नोटा आता चलनात आहेत त्या बँकेत जमा करा असा एक आदेश काढलाय। नेमके काय परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागतील किंवा नेमके काय परिणाम आता उद्योगांना भोगावे लागतील? आता अनेकांकडे ज्या 2000च्या नोटा असतील त्यांनी त्या परत केल्या तर त्यांना दुसऱ्या नोटा मिळतील का नाही हा पुन्हा प्रश्न आहे। कारण 13% चलन आहे, लक्षात घ्या। 13% चलन तुम्ही काढून घेताय आणि त्याच्या बदल्यात दुसरं चलन आणताय, तर ज्यांच्याकडे त्या स्वरूपातल्या नोटाच्या स्वरूपामध्ये जो पैसा असेल त्यांना त्या दुसऱ्या मिळतील आणि त्या प्रत्यक्ष पुन्हा वापरामध्ये येतील। याच्यामध्ये जी गॅप जाईल या गॅपमध्ये बाजारातल्या मागणीमध्ये मोठा स्लॅग किंवा फटका त्याला खालच्या बाजूला ढकललं जाऊ शकतं, म्हणजे थोडक्यात मागणी कमी होईल। त्याचा अर्थव्यवस्थेला, रोजगारावरती, अर्थव्यवस्थेच्या वाढीवरती त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो। पहिली नोटबंदी सर तुम्हाला आठवत असेल, तुम्ही त्याही वेळेस अनेक स्टेटमेंट्स केली होती। 500 आणि 1000च्या नोटा बंद झाल्या होत्या। मला सांगा या 2000च्या नोटा ज्या बंद झाल्या स्टॅटिस्टिकरित्या याकडे कसं बघायचं? जी देशाची अर्थव्यवस्था आहे, आपण GDPच्या तुलनेत आपण म्हणतो की आता देशाची अर्थव्यवस्था 1 नंबरला जाईल जगामध्ये, या स्टॅट्समध्ये ही आजची दुसरी जी नोटबंदी म्हणते त्याकडे कसं बघायचं? त्या बघा थोडं स्टॅटिस्टिक्समध्ये आपल्याला अपरिहार्यरित्या जावं लागेल। ॲज ऑफ टुडे म्हणजे 2022मध्ये करन्सी इन सर्क्युलेशन 31 लाख कोटी आहे। मी राऊंड ऑफ करून बोलतो आहे, 31 लाख कोटी रुपयाच्या नोटा आज चलनामध्ये आहेत। त्याच्यापैकी साधारण 14% नोटा आहेत 2000 रुपयाच्या नोटांमध्ये आहेत। देशाचा जर तुम्ही आज GDP काढलात तर तो GDP साधारणपणे 220 लाख कोटी एवढा आहे। म्हणजे GDP आणि करन्सी यांचं जर तुम्ही रेशो जर काढलात तर साधारणपणे 220 किंवा 210 भागिले 30 जर आपण काढलं तर साधारण 14% हे आपल्याला प्रमाण दिसतं की करन्सी इन सर्क्युलेशन GDPच्या 14% हे अतिशय हाय प्रमाण आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या देशांमध्ये करन्सी इन सर्क्युलेशन त्यांच्या GDPच्या प्रमाणामध्ये जरा तुलनेने वरच्या लेवलला असते तिथे अशा प्रकारच्या जर नोटा तुम्ही करन्सीमधून आणि त्या करन्सी इन सर्क्युलेशनमधल्या आहेत त्याच्या 13-14% या 2000 रुपयाच्या नोटा, म्हणजे टोटल जर तुम्ही हिशेब काढलात
तर याचा अर्थव्यवस्थेवरती निश्चितपणे GDPवरती याचा नकारात्मक परिणाम निदान काही महिने तरी होऊ शकतो आणि हा धोका आपण स्वीकारला म्हणजे सरकारने तर लादलाच आहे आपल्या डोक्यावरती, त्याच्यामुळे तो स्वीकारणं भागच आहे आपल्याला. पण सर याची कारणे, प्राथमिक कारणे काय वाटतात तुम्हाला, की काय असू शकतात, की ही कारणे आहेत म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला? काय कारणे असू शकतात अचानक हा निर्णय घेण्याचा? आता सरकारने तर ती कारणं जाहीर केलेली नाहीत, परंतु मागच्या नोटबंदीच्या वेळेला काय कारणं जी सांगितली होती त्यातलं एकही खरं नाही हे सरकारच्या स्वतःच्या कृतीवरून 100% नाही 200% प्रमाणात सिद्ध झालं. त्यामुळे सरकार आत्ता तर कारण सांगत नाही आहे आणि मागच्या वेळेला जी सांगितली तीच कारणं जर यावेळेला आहेत असं मानलं तर कोणी विश्वास ठेवणार नाही, म्हणून कदाचित सांगत नसतील. मग समजा विचार केला की तरीसुद्धा काय कारणं असतील बाबा, किंवा 2000च्या नोटा खूप मोठ्या प्रमाणात खोट्या होत आहेत असं काही स्टॅटिस्टिक्स. फेक करन्सीचाही तर फेक करन्सी जर RBIचा 2022चा 21चा 20चा जर तुम्ही ॲन्युअल रिपोर्ट काढून पाहिलात तर फेक करन्सी किती पकडली आणि त्याच्यामध्ये 2000 रुपयाच्या नोटा किती प्रमाणात पकडल्या गेल्या असे जर तुम्ही आकडे काढलेत तर 20, 21, 22 या 3 वर्षाच्या आकड्यामध्ये आपल्याला घटच होताना दिसते. म्हणजे 2000 रुपयाच्या स्वरूपामधलं जे फेक करन्सी ज्याला आपण म्हणतो ती फेक करन्सी किती आहे, किती पकडलं गेलं तर ती संख्या कमी होत गेलेली दिसते. म्हणजे करन्सी इन सर्क्युलेशनमध्ये खोट्या 2000च्या नोटा आहेत म्हणून त्या आम्ही रद्द केल्या असं म्हणायला कुठलाही स्टॅटिस्टिकल आधार RBIच्या रिपोर्टप्रमाणे नाही. मग तरीही का असू शकेल, तर मागच्या वेळेला सरकारचं जे कंडक्ट होतं त्याच्यावरून जे दिसून आलं की 2000 रुपयाच्या नोटा बाजारात आल्या, पण जेवढ्या RBIकडे जेवढा हिशेब असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्ती नोटा छापल्या गेल्या अशी एक मोठी वदंता होती. कारण 2000 रुपयाच्या अनेक नोटांची बंडलच्या बंडलं अशा परिस्थितीमध्ये सापडली की ज्याचा RBIकडे कुठलाही अकाउंट नव्हता. असं अर्थात सरकारने याला कधी दुजोरा दिला नाही, परंतु अशी नोटांची बनावट बंडलं RBIच्या अधिकाऱ्यांकडे सापडलेले असे सुद्धा RBIचे अधिकारीसुद्धा त्याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत. आता याचा अर्थ असा असू शकतो की 2000 रुपयाच्या नोटा अशा प्रकारच्या RBIच्याच कुठल्या तरी किंवा सरकारच्या कुठल्या गैरकारभारामधून जर काही जास्ती छापल्या गेलेल्या असतील, अनअकाउंटेड छापल्या गेलेल्या असतील असंही असू शकतं. किंवा एक शक्यता, राजकीय शक्यता अशी आहे की 16 साली जेव्हा यांनी नोटबंदी केली त्यावेळेनंतर लगेचच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या. त्याच्यामध्ये कदाचित शक्यता आहे की इतर पक्षांचा काळा पैसा हा 2000 रुपयाच्या नोटामध्ये किंवा त्यावेळेच्या 2000 नाही 1000 आणि 500च्या नोटामध्ये असेल तर तो काढून घ्यायचा आणि BJPच्याकडच्या काळ्या पैशाची वेगळी व्यवस्था सरकारी चॅनेलमधनं करायची, अधिकृत तथाकथित चॅनेलमधनं, आणि तो व्हाईट करून घ्यायचा. अशी सुद्धा कदाचित त्याच्यामागे काही, कारण आता परत या निवडणुका 24च्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये अर्थात हे स्पेक्युलेशन आहे. आपण शक्यता वर्तवतोय. ज्यावेळेस पहिली नोटबंदी झाली त्यावेळेस फेक करन्सी आणि ब्लॅक मनीचा मुद्दा आला होता. अशी एक शक्यता असू शकते का की 2000च्या नोटाच्या रूपातली ब्लॅक मनी खूप जमा झालेली आहे, त्याचा तो एक मुद्दा असू शकतो का? आणि आता या सगळ्या निर्णयामध्ये RBIचा नेमका काय रोल असेल? 2000 रुपयाच्या नोटामध्ये ब्लॅक मनी ठेवण्या इतके ब्लॅक मनी धारक मूर्ख आहेत असं जर कोणी म्हणत असेल तर माझ्या मते त्याच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. एकदा नोटबंदीचा अनुभव घेतल्यानंतर सरकारने 2000ची नोट आणलेली आहे हे म्हणल्यानंतर ज्यांना ब्लॅक पैसा साठवायचा आहे ते 2000 रुपयाच्या नोटांमध्ये घरामध्ये रचून ठेवतील हे म्हणणं बालिशपणाचं नव्हे तर मूर्खपणाचं आहे. असं अजिबात असणार नाही. तेव्हा म्हणजे तो काळा पैसा हा तर विषय या बाबतीत तर 100% निकालातच काढावा लागेल. आता मग दुसरा मुद्दा काय असेल? फेक करन्सी. तर मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की फेक करन्सीचे पकडलेल्या फेक करन्सीचे स्टॅटिस्टिक्स 20, 21, 22 काढले तर 2000 रुपयाच्या पकडलेल्या खोट्या नोटांची संख्या कमी होत गेलेली दिसते. त्यामुळे ते अजिबात कारण असू शकत नाही. मग आता तिसरं कारण दुसरं कुठलं उरतच नाही की जे मागच्या वेळेला सांगितलेलं होतं. आणि टेररिस्ट हे 2000 रुपयाच्या नोटांमध्ये व्यवहार करत असतील, हे म्हणजे चोर हे तोंडावरती काळं फडकं लावून येतात आणि तोंडावरती काळा चष्मा लावून येतात असं ज्यांना वाटत असेल दुसरीतल्या रहस्यकथा वाचून तर त्यांचा ह्याच्यावरती विश्वास बसू शकेल. सर, शेवटचा प्रश्न, या सगळ्यामध्ये RBIचा आता नेमका रोल काय असेल? कारण 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा जमा करायच्या आहेत बँकेमध्ये. या सगळ्यामध्ये RBIचा रोल काय असेल आणि हे सगळं शक्य होणार आहे का रितसररित्या? मला असं वाटतं की RBI ही सरकारच्या ताटाखालचं मांजर बनवली गेलेली आहे. RBIकडचे जादा पैसे सरकारने उकरून काढायचे इथपर्यंत या मोदी सरकारची मदल गेली. मागच्या वेळेत त्याने RBIला विचारलं सुद्धा नव्हतं.
आत्ता RBIचा रोल असा आहे की त्यांनी पर्यायी नोटा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि ज्या नोटा ज्या प्रमाणात जमा होतील त्यांच्यावरती इन्कम टॅक्सने लक्ष ठेवलं पाहिजे. असं काही खातं खरंच कुठं अस्तित्वात असेल तर, की या नोटा कुठल्या अकाउंटमध्ये येतात आणि किती प्रमाणात येतात, जर त्यांना काळ्या पैशाची काही चिंता चुकून असलीच तर. तेव्हा RBIचा रोल मुख्य म्हणजे या नोटा एक्सचेंज व्यवस्थितरित्या वेळेवर करून देणं आणि ज्या नोटा ज्या अकाउंट्समध्ये येतील त्यांचे सोर्सेस विचारून किंवा त्याची नोंद ठेवून त्याचं मॉनिटरिंग करणं, त्याचं काय म्हणून रेग्युलेशन करणं, हेच आत्ता सध्या तरी RBIचा रोल आहे. दुसरा काय तर रोल नाही. याचा काही फायदा जाणवेल? याचा किंचितही फायदा जाणवणार नाही. झालाच तर याचा तात्पुरता तर नक्कीच तोटा होईल आणि काही प्रमाणामध्ये लोकांचा ज्याला आपण म्हणतो करन्सीवरचा एक जी आर्थिक विश्वासार्हता ज्याला आपण म्हणतो, ही आर्थिक विश्वासार्हता याच्यामध्ये थोडीशी धोक्यात येण्याची शक्यता वाटते. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. हे होते अजितजी अभ्यंकर, अर्थतज्ञ आहेत ते. 2000 रुपयांच्या नोटा ज्या बंद करण्याचा किंवा जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यावर स्पष्टीकरण देताना त्याचा फायदा काय होतील, त्याची तोटे काय होतील आणि त्याची कारणांची शक्यता काय आहे, ह्या सगळ्यावरती सविस्तर विश्लेषण त्यांनी आपल्याशी बोलताना केले. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.